तुझं नाव सांगायचं आहे, तू कुठून आहे आणि तुझे कोच कोण आहे? माझं नाव गुड मॉर्निंग. माझं नाव शिव निलेश गवळी. मी खराडी पुणे इथं राहतो. माझे ग्रेट कोच माझी मम्मी गया मॅम, भोसले मॅम, अंजली मॅम, अजून रमेश सर, अजून टीचर सर, सोनाली मॅम, हे माझे ग्रेट कोच आहेत. येस येस, ग्रेट कोच आहे. तर आपल्या आरोग्य फॅमिलीत कुठल्या कारणास्तव तू जॉईन झाला आहात आणि किती दिवस झाला आरोग्य फॅमिली जॉईन केलेली? मॅडम मी बोलते ते. येस येस, बोला मॅडम. तुमचं ओळख करून द्यायची आहे मॅडम. तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे, कुठून आहे. मी भाग्यश्री गवळी, शिवची मम्मी बोलते. नमस्कार, गुड मॉर्निंग. येस, आणि किती दिवस झाला आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन आहात आणि कुठल्या कारणास्तव आरोग्य फॅमिली जॉईन केलेली आहे मॅडम? माझ्या मुलासाठी मी केली मॅडम जॉईन आरोग्य फॅमिली. येस, पाहू शकता मॅडमने सांगितलं की मॅडम त्या स्वतःसाठी नाही आल्या, तर त्यांच्या मुलासाठी आपल्या आरोग्य फॅमिली त्यांनी खास करून जॉईन केलेले आहे. तर येस मॅडम, काय हेल्थ इश्यू होते ज्यामुळे तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केली आहे आपल्या? माझ्या मुलाचे डिसऑर्डर असे भरपूर आहेत. म्हणजे त्याला अचानक डोकं दुखायला लागलं, नंतर दिसायला कमी झालं आणि नंतर मग त्याला चालण्याचा पण प्रॉब्लेम होऊ लागला हळूहळू. दिसण्याचा 1.5 वर्षापासून होता, पण 1.5 वर्षानंतर चालण्याचं पण व्हायला लागलं त्याला. त्याला चालताच येईना, म्हणजे 4 पावलं चालले की असं पडायचं. आणि मॅडम, कुठल्या कारणामुळे हा त्रास चालू झाला होता? तिला कशामुळे झाला तेच कळलं नाही. डॉक्टरचा दवाखाना पण 1.5-2 वर्ष चालू होता मॅडम. 2 लाख रुपये घालवले असतील त्याच्यासाठी. येस, पाहू शकता मॅडमने सांगितलं की म्हणजे डॉक्टरांना सुद्धा निदान कळत नव्हतं की नक्की कुठले हेल्थ इश्यू म्हणजे कुठल्या कारणामुळे त्याला हा त्रास चालू झाला होता. पाहू शकता मॅडमने सांगितलं की आधी दिसणं बंद झालं, हळूहळू चालायला सुद्धा त्याला येत नव्हतं आणि बरेच हेल्थ इश्यू चालू झाले होते. आणि त्याचं मेन कारण काय आहे हे डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं, कारण मॅडमने सांगितलं की 1.5 वर्षापासून त्या डॉक्टर सुद्धा केले होते त्यांनी भरपूर. तर मॅडम, आरोग्य फॅमिलीत किती दिवस झाला आला आहात आणि आता त्याचा रिझल्ट काय आहे फॅमिलीत आल्यापासून? आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन 4 महिने झाले आणि त्याला चालायला व्यवस्थित यायला लागलं. 15 दिवसामध्येच त्याला चालता यायला लागलं. येस, पाहू शकता जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे 2 वर्ष मॅडम प्रयत्न करत होते, दवाखान्यात सगळे टेस्ट केल्या होत्या मॅडमनी, तरीही सुद्धा डॉक्टरांना त्याचं निदान कळत नव्हतं नक्की कशामुळे हा त्रास झालेला आहे. पण पाहू शकता ही जादू कशाची आहे मॅडम? हे सकस संतुलित आहाराची मॅडम. येस, नक्कीच. पाहू शकता आपल्या सकस संतुलित आहाराची जादू. मॅडमने सांगितलं की 15 दिवसात त्याला चालता यायला लागलं, फक्त 15 दिवसात. आणि ही जादू आहे आपल्या सकस संतुलित आहाराची. तर मॅडम, त्याला दिसत नव्हतं ते दिसायला लागलं आहे आता? नाही मॅडम, आता 2 महिने 4 दिवस कमी आहेत 2 महिन्याला. त्याला ॲलोकॉन्सन्ट्रेट टॅबलेट चालू आहे. अँग्युलर डिफेन्स. येस येस, पाहू शकता. बोलताय मॅडम, खूप छान बोलताय, असं काही नाहीये. पण खूप छान बोलताय तुम्ही. आणि पाहू शकता शिवला दिसण्याचा सुद्धा त्रास चालू झालेला होता, मॅडमने सांगितलं की सुरुवातीला. आणि आता त्यासाठी जे न्यूट्रिशन चालू आहे ॲक्युलर डिफेन्स, ते नक्कीच त्याची जी न्यूट्रिशनची डिफेन्स आहे ती जेव्हा हळूहळू भरून निघेल तेव्हा त्याला ते सुद्धा दिसायला लागणार आहे. कारण 15 दिवसातला एवढा सुंदर रिझल्ट, 2 वर्ष झालं चालता येत नव्हतं शिवला, आता तो 15 दिवसात चालायला लागला होता. तर नक्कीच आपलं अजून न्यूट्रिशन घेतल्यावरती सुंदर रिझल्ट येणार आहे. आणि कुठले न्यूट्रिशन आता त्याला दिलं आहे जेणेकरून एवढा सुंदर रिझल्ट आलेला आहे? त्याला डायनाशेक, फॉर्म्युला 1, शेकमेट आणि ॲक्युलर डिफेन्स आता 2 महिने झालं चालू आहे. येस येस, पाहू शकता मुलांसाठी जे फुल न्यूट्रिशन खास करून मुलांसाठी बनवलेलं डायनाशेक मॅडमने त्यांच्या मुलांसाठी दिलेलं आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की मुलं ही आपली भविष्य आहेत आणि ते निरोगी राहिली पाहिजेत किंवा त्यांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी ही आपली असते. कारण
आपण काही करत असतो सगळं मुलांसाठी करत असतो, प्रत्येक गोष्ट मुलांसाठी करत असतो. आणि ते जर निरोगी नसतील तर आपण जे करतो ते व्यर्थ आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेस आपले कोचेस सांगत असतात की आपली मुलं स्वतः म्हणजे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे मुलांनी. कारण आजचं युग हे फास्ट फूडचं झालं. किंवा कुठेतरी मुलांची लाईफस्टाईल चुकीची होत चाललेली आहे. जंक फूड, फास्ट फूड, बेकरी आयटम जास्त प्रमाणात खाल्ले जात आहेत. किंवा मैदानी खेळ, फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे कुठेतरी दुर्लक्ष होत चाललेलं आहे. कारण लॅपटॉप झालं, टीव्ही, मोबाईल याचा अति प्रमाणात वापर यामुळे लठ्ठपणा झालं, फॅटी लिव्हर, डायबिटीज, म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा मुलांना हे त्रास चालू झालेले आहेत. आणि कुठेतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे हे त्रास चालू होतात. आणि प्रत्येकाने आपल्या मुलांचं जर भविष्य, मुलं जर निरोगी राहावे अशी वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या न्यूट्रिशन मध्ये एवढं सुंदर न्यूट्रिशन आहे डायनोशेक, जो प्रत्येकाने मुलांना देणं गरजेचं आहे. एवढं सुंदर रिझल्ट आहे डायनोशेकचा की मुलांची ग्रोथ व्यवस्थित होत असते. जे म्हणजे वाढीच्या काळात जे त्यांच्या शरीराला पोषक घटक आवश्यक असतात ते त्या एका ग्लासातून मिळत असतात. त्यासाठी प्रत्येकाने वेळ लावायचा नाही. आपल्या मुलांसाठी डायनोशिक वेळ चालू करणं गरजेचं आहे. त्यांची इम्युनिटी पॉवर वाढते, त्यांची बुद्धिमत्ता वाढते, परत उंचीची ग्रोथ वाढलेली आहे. भरपूर असे बेनिफिट आहेत आपल्या त्या न्यूट्रिशन मधून. जसं शिवने घेतलं आणि पाहू शकता 15 दिवसात शिवला एवढा सुंदर रिझल्ट आला. कारण त्याला चालता येत नव्हतं, तो 15 दिवसात व्यवस्थित चालायला लागलेला आहे. कारण आम्ही त्याला पाहिलेला आहे सुरुवातीला आणि नंतर सुद्धा भेटलो होतो. एवढं सुंदर बदल झालेला आहे. तर मॅडम आनंदी आहात आरोग्य फॅमिलीत आल्यावरती? खूप आनंदी आहे मॅडम, पण मला अजून त्याच्या डिसऑर्डर भरपूर आहेत त्या सांगायचे. हे सांगा नक्कीच मॅडम, ऐकायला आवडेल आम्हाला. आणि त्या कमी झालेल्या आहेत का ते पण सांगायचं आहे. त्या पूर्ण कमी झालेले, कारण त्यावेळेस मला नाही आठवलं, आता एक आठवते. म्हणजे त्याचे हात, पायाचे तळवे आणि हाताचे तळवे असे झालते की आपण भाकर कशी कडक करतो खालची जाड बाजू, तसे एकदम कडक कडक झालेले. असं बोट जरी उचललं ना त्याचं बोट चिरायचं, इतका भयानक त्रास होता त्याला. म्हणजे असं पोटात आग पडायची, त्याचे पाय असं पायाची बोटी वर उचललं की चिरायचं बोट. आणि पहिलं कसं ताटा रुतलं ना ते आपल्याला कुरूप व्हायचं ते पांढरं पांढरं, तसे पूर्ण ते असे तळवे हाताचे आणि पायाचे झालेले. आणि नंतर झोपेमध्ये त्याचे म्हणजे थरथर कापायचा असा, जे असे हात पाय त्याचे असे हालायचे, इतकं की पकडलं तरी त्याचे हात पाय असे झोपेमध्ये हालायचे. म्हणजे त्याचे नस चोकूप आहेत ना पाठीचे, त्याच्यामुळे होत असेल असं मला वाटायचं. पण ते पण पूर्ण क्लिअर झालं त्याचं. म्हणजे आता शांत झोपतो, हातपाय असे थरथर कापत नाही, काय नाही. असं थरथर कापायचे की मला पण भीती वाटायची की त्याला काय होते. म्हणजे हातपाय पण आपल्यासारखे झालेत आता, छान झालेत. म्हणजे ते बघितलं की जरा बरं वाटतं. आणि गाया मॅडम मला भेटले कोजागिरी पौर्णिमेला, त्या माझ्यासाठी एक प्रकारे देवी आहेत. येस येस, नक्कीच पाहू शकता त्यांच्या कोच त्यांना भेटले आणि मॅडमने त्यांना सुंदर उपमा दिली की देवी आहेत. कारण त्यांच्यामध्ये, त्यांच्या मुलामध्ये एवढा सुंदर बदल झालेला आहे. कारण हेल्थ इश्यू पाहू शकता, म्हणजे घरात कोणीही आजारी असू द्या की पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होत असतं. आणि शिव तर खूप छोटा होता आणि कुठेतरी त्याचा त्रास पाहून त्यांना सुद्धा वाईट वाटत होतं. कुठेतरी त्यांच्या सामने सुद्धा त्यांना अश्रू आले होते. कारण एवढा त्रास त्यांनी पाहिलेला आहे. आणि जर आपल्या पोटच्या गोळ्याला जर त्रास होत असेल तर कुठल्याही आईला बरं वाटत नसतं. कारण म्हणतात ना, मुलं म्हणजे आपला पूर्ण आयुष्य असतं आणि सर्व काही करत असतो ते मुलांसाठी करत असतो आपण. कारण कुठेतरी त्याला जे त्रास होते ते पाहून त्यांना सुद्धा त्रास होत होता. त्यांनी सांगितलं की त्याचे हातपाय एवढे कडक होत होते, पूर्ण हातपायाला जे छोटे छोटे असे फोड येऊन फुटल्यावानी किंवा पांढरं होत होतं. कुठेतरी हे टिश्यू त्याला एवढे त्रास देत होते. तर पाहू शकता एवढे सुंदर मॅडम पूर्ण तळवे म्हणजे कडकच होते. असं आपण हात लावलं ना तरी असं वाटायचं की चिरतंय का काय, ते बोट पण चिरायचे उचलले की. हा बघू म्हणलं की ते बूट चिरायचं, इतकं त्याला आग पडायची ना. ते बघून मला तर कसं तर व्हायचं की असं रात्र रात्र जागलेलं आहे मॅडम, त्याला चालता येत नाही. बाथरूमला सुद्धा जायचं म्हणलं आणि त्याला दिवसभर काय नाही, टॉयलेटला नाही लागायचे. आणि रात्र झाली आणि त्याला झोप यायला लागली की त्याला टॉयलेटला लागायचे. आणि त्याला उठून चालताच येत नाही, इतकं जीव मुठीत घेऊन असं त्याला खाली न्यायचे. म्हणजे आम्ही वरती राहतो दुसऱ्यावरती, खाली न्यावं लागतं बाथरूमला.
इतकी भीती वाटायची, असं रात्रभर जागच राहायची. त्याला टॉयलेट रात्रीच लागायची, दिवसभर लागतच नव्हती. आणि इतकी भीती वाटायचं, इतकं टेन्शन येतं, मग रडत बसायचे. खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढले मॅडम. आता गेलेले दिवस आठवायचे नाहीत मॅडम, आता सगळं आनंद. नाही, बिलकुल नाही आठवत. पण आता बोलायला गेल्यावर आठवतं ना, माझ्या मुलामध्ये एवढा छान बदल पडला. झालंय खरंच, मी खुश आहे आता. आणि एक ना एक दिवस डोळ्याचा पण रिझल्ट नक्की येणार आहे. कारण त्याचा प्रॉब्लेम काय आहे आतून ना ते मला माहितीये. त्याच्यामुळे मी आताच का नाही फरक पडला, एवढ्या दिवस का लागला, असं मी कुणालाही बोलणार नाही. कारण मला विश्वास आहे की एक ना एक दिवस नक्कीच त्याला दिसायला लागेल आणि तो शाळेत पण जाईल. येस, आणि नक्कीच विश्वास तुमचा खरा ठरणार आहे. त्याला दिसायला लागणार आहे आणि तो व्यवस्थित नॉर्मल होणार आहे. फक्त विश्वास. पाहू शकता मॅडमने सांगितले की माझा विश्वास आहे आणि मी कोणालाही दोष देणार नाही. कारण डिसऑर्डर आतून असतात, आपल्याला कळत नाहीत की त्याला किती कव्हर व्हायला किती वेळ लागणार आहे. कारण 2 दिवस खाल्लं किंवा 1 महिना खाल्लं, मला रिझल्ट का आला नाही. पण तुमचे डिफेन्सी जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. जेव्हा तुमचे डिफेन्सी पूर्ण होणार आहे, जी काही कमतरता आहे ती जेव्हा भरून निघणार आहे, नक्कीच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. मग त्याला तुम्हाला 2 महिने लागू शकतात किंवा 6 महिने लागू शकतात. पण पाहू शकता मॅडमचा कॉन्फिडन्स. मॅडमने सांगितलं की माझ्या मुलाला नक्कीच दिसणार आहे, तो स्कूलमध्ये सुद्धा जाणार आहे आणि नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत मॅडम तुमच्या मुलासोबत, की नक्कीच त्याला एक दिवस दिसायला लागणार आहे आणि तो वेलनेस कोच म्हणून सुद्धा आपल्या आरोग्य फॅमिलीत काम करणार आहे. कारण एवढा सुंदर बदल झालेला आहे आणि पाहू शकता मॅडमने सांगितलं की आनंद वेगळा आहे. कारण जे प्रयत्न त्या आधी करत होत्या त्यातून त्यांना यश भेटलं नव्हतं, पण आरोग्य फॅमिली त्यांना भेटली. 4 महिने झाले, पण त्याचे पाहू शकता जे हेल्थ इश्यू आहे ते हळूहळू कमी व्हायला लागले आहेत. थोडा वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं, पण नक्कीच कमी होणार आहे. त्यांना विश्वास आहे आणि हा विश्वास नक्कीच त्यांचा खरा ठरणार आहे. तर मॅडम, तुम्ही तर सांगितलं मी खूप आनंदी आहे, पण तुमच्यात जो बदल झालेला आहे, शिवमध्ये जो बदल झालेला आहे, त्याचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता मॅडम तुम्ही? सगळं संतुलित आहार आणि ऑल कोचेस सगळ्यांना. आणि त्याला सुद्धा, तो सुद्धा आता आपण पण आपल्याला काय दुखणं असेल की आपल्याला 4 दिवस जरी आपल्या अंगामध्ये ते दुखणं राहिलं तर आपल्याला सुद्धा त्रास होतो. माझ्या मुलाने एवढं वर्ष सहन करतोय तो. तर तो पण आता मी काय सांगन ते करतो, ऐकतो. कधी कधी Yes, तो yes. पण ऐकतो की हा, चिडचिड होतीच माणसाला. ते तर मुलगा आहे. छोटा आहे तो, तर किती केलं तर आपण मोठे ते सहन करू शकत नाही, पण तो एवढ्या लहान वयात तेवढं सहन करू शकला. खरंच आहे. आणि पाहू शकता आपला जगातील नंबर 1 संतुलित जो की लहान मुलांचा न्यूट्रिशन आहे ते त्याने इंटेक केलं. आणि डायनाशेक, शेकमेट. 7 किलो वजन पण कमी झाले आणि उंची पण वाढली. येस, पहिला त्याचं वजन 63 होतं, आता 58 आहे. येस, येस. 7 किलो वजन कमी झालेलं आहे. येस, पाहू शकता 6 किलो वजन त्याने कमी केलेलं आहे. दिसत नाही. मॅडमने सांगितलं की त्याला उभा राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. तरी सुद्धा, आणि मुलं पाहू शकता, मुलं थोडंसं आळस करत असतात. कारण थोडंसं मुलांमध्ये आळस असतो, लहान असतात, त्यांना एवढं समजत नसतं, आरोग्याविषयी माहिती नसती कुठेतरी. कारण आपण एवढे मोठे आहोत तरीही आपण आळस करतो एक्सरसाइज करायला. 1 दिवस केल्यावरती बाबा दुसऱ्या दिवशी कंटाळा, जाऊ द्या नको करायला. पण पाहू शकता शिवला एवढे हेल्थ इश्यू असून सुद्धा त्यांनी 6 किलो वजन तर कमी केलेलं आहे, पण त्याचे जे डिसऑर्डर होत्या त्या त्याच्या कमी झालेल्या आहेत. एवढा सुंदर अमेझिंग असा रिझल्ट शिवचा आलेला आहे. आणि हा रिझल्ट कशामुळे आलेला आहे, तर आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. मॅडमने सांगितलं की जो लहान मुलांसाठी खास बनवलेला आहे, डायनाशेक, शेकमेट आणि फॉर्म्युला 1 मॅडम त्याला देत आहेत आणि त्याची अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. त्यांनी सांगितलं की त्याची उंची सुद्धा वाढलेली आहे. आणि खरंच मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की डायनाशेक घेतल्यावरती काय काय बदल होतात मुलांमध्ये. उंची तर वाढते, पण त्याची इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते. आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं, परत बुद्धिमत्ता वाढते. एवढं सुंदर अमेझिंग. कारण आम्ही सुद्धा आमच्या मुलांना डायनाशेक देतो आणि त्याच्यातला बदल मी पाहिलेला आहे. जसं मॅडम सांगतात की शिवमध्ये मी सुद्धा माझा बदल पाहिलेला आहे. जबरदस्त असा बदल झालेला आहे, जो की मुलांच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने जर अजून आपल्या मुलांसाठी चालू केले नसेल तर नक्कीच आपल्या मुलांसाठी डायनाशेक चालू करणं गरजेचं आहे. कारण आज मुलं कुठेतरी चुकीच्या लाईफस्टाईलकडे
वळत चाललेले आहेत, बाहेरचं जंक फूड जास्त खाणं इंटेक करत आहेत, त्यामुळे कुठेतरी हेल्थ इश्यू होत आहेत. तर प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी, जर मुलं आपले भविष्य असतील तर त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तर प्रत्येकाने मुलांसाठी त्यांचा जो आहार आहे